हाय फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? मस्त रहा, स्वस्त रहा. आपले गौरी गणपती जवळ आलेले आहेत. गणपतीला गौऱ्यांना नैवेद्य म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया विकत घ्याव्या लागतात. त्याच जर मिठाई आपण घरी बनवली तर त्यातलाच एक कराची हलवा हा मिठाईचा प्रकार आज आपण पाहणार आहोत. तो कसा करायचा ते आता आपण पाहूया. इथे मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी तूप ॲड करूया. तूप आपल्याला थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. आता यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ आहे जे कॉर्नफ्लॉवर खाली बसतं, त्यामुळे पूर्ण हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कढईमध्ये 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि 1 वाटी साखर आपण पाण्यामध्ये ॲड करायची आहे. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे. आता याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक हा पूर्ण करायचा नाही आहे आपल्याला, फक्त साखर वितळून घ्यायची आहे आणि फक्त एक बारीक पाक आपला झाला पाहिजे. आता यामध्ये मी अर्धा चमचा व्हिनेगर ॲड करत आहे. तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस ॲड करू शकता. आता आपल्याला पाक तयार झाला आहे की नाही ओळखण्यासाठी पाक थोडा हातावर घेऊन याप्रमाणे एक तारी पाक तयार झाला पाहिजे. समजा आपला पाक तयार झालेला आहे. आता जास्त शिजवण्याची गरज नाही आहे पाक. आता यामध्ये आपण आपले जे मिश्रण होतं ते ॲड करून घेऊया. हे मिश्रण सतत आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे. थोडंही मिश्रण सोडून इकडे तिकडे जायचं नाही आहे, नाहीतर हे पूर्ण खाली लागणार. याचा पूर्ण घट्ट गोळा तयार झाला पाहिजे. अर्धा ते पाऊण तासानंतर हे मिश्रण अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. पूर्णपणे ट्रान्सपरंट कलर त्याला आला पाहिजे. याप्रमाणे ते तुम्हाला मिश्रण हे घट्ट वाटत असेल थोडंसं पाणी शिंपडावं त्यामध्ये आणि जे आपलं अर्धी वाटी तूप होतं ते थोडं थोडं ॲड करून ह्या पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हे आता पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण. थोडं थोडं तूप टाकून हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे. अर्धा ते पाऊण तास लागतो या प्रोसेससाठी. थोडंसं मेहनतीचं काम आहे. हे मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे. पूर्णपणे ट्रान्सपरंट कलर त्याला आलेला आहे. आता यामध्ये आपण फूड कलर ॲड करायचा आहे. पूर्ण मिश्रणात फूड कलर जो आहे तो पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. थोडंसं मेहनतीचं काम आहे. 1 ते 1.5 तास लागतो यासाठी आपल्याला. आता पूर्ण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. आता 3 ते 4 तास हे मिश्रण आपल्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. माझ्याकडे एक केकचा पॉट आहे, त्यामध्ये मी मिश्रण सेट करून घेतलं आहे. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं कोणतं पॉट असेल त्यामध्ये तुम्ही ठेवून घेऊ शकता किंवा ताटामध्ये केला तरीही चालेल. अशा पद्धतीने हे सेट करून घ्यायचं आहे.
आता यावरती मी थोडे ड्रायफ्रूट्स ॲड केले आहेत. हे थोडे उरलेले ड्रायफ्रूट्स होते ते ॲड केलेले आहेत वरती. आता 3 ते 4 तास हे मिश्रण आपल्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला कराची हलवा तयार झालेला आहे. त्याचे आता आपण छोटे छोटे पीसेस करून घेऊया. मार्केटमध्ये त्याला एक प्लास्टिकचा कवर रॅप केला जातो, त्याप्रमाणे तुम्ही रॅप करू शकता. अशा पद्धतीने आपला गणपतीचा किंवा गौऱ्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी कराची हलवा तयार करू शकता. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.